माझं आसाराम बापूंचं एवढं हे काही फॉलो नाही करत मी, त्याच्यामुळं त्यांची पुस्तकं इथं असणं तुम्हाला काय वाटतं? आता कसं आहे, ज्याच्या त्याच्या आस्थेचा प्रश्न येतो. मला पर्सनली त्याच्यामध्ये काही हे नाही आहे किंवा मी कधी त्यांना फॉलो नाही केलेलं, पण कदाचित काही जे लोक असतील की जे त्यांना फॉलो करतात. माझ्या दृष्टीनं अयोग्य आहे, पण कोणाची जर श्रद्धा असेल तर त्याच्यात मी नाही बोलू शकत. कसं असतं, एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला जर पूर्ण माहिती नसेल तर एकदम अशा कुठल्याच प्रतिक्रिया देऊ नयेत. पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही. आपल्याला त्याबद्दल काय वाटतं, सगळ्यांनाच प्रदर्शनामध्ये भाग घ्यायला अधिकार आहे. मग त्याच्यात कुणाची चांगली कुणाची वाईट, ज्यांना पटत नाही ते तिथं जाणार नाहीत. नुसतं नाव बघितलं की पुढे जातील, पण जे ते अजून त्यांचे वाचक आहेत, ज्यांना त्यांचा अनुभव चांगला आला आहे, ते पण तिथं जाऊ शकतात ना. असं आपण कुणाला कंपल्शन करू शकत नाही की इथे तुम्ही जाऊ नका किंवा इथेच या म्हणून, असं काही करू शकत नाही आपण. मलाही वाटतं की आसाराम बापूंचं नको होतं, कारण ते आता तुरुंगातच आहेत. पण आम्ही काही बघितली नाहीत ती. नाही, आसाराम बापूंच्या बद्दल म्हटलं तर आपण काही त्यांना जवळून पाहिलेलं नाही, पण त्यांची पुस्तकं काही वाईट शिकवत नाहीत. त्यामुळे पुस्तकं वाचायला काही हरकत नाही. त्यांची कुठल्याही पुस्तकामध्ये त्यांनी वाईट शिक्षण दिलेलं नाही आहे. त्यांनी जे काही केलं ते आता अजून शिक्षा भोगत आहेत, असं असताना त्यांची पुस्तकं असणं योग्य वाटतं नाही. आपण त्यांच्याकडे पाहत नाही आहे, आपण पुस्तकामधून जे नॉलेज मिळतं आहे आपल्याला त्याकडे पाहतो आहे. जेवढं आपल्याला आत्मसात करता येईल ते आत्मसात केलं तर काही वाईट होणार नाही आपलं. त्यांचे बहुतेक पुस्तक मी वाचलेले आहेत, त्यातनं कुठलं काही वाईट शिक्षण त्यांनी दिलेलं नाही आहे. आता काही प्रसंगी माणूस घसरू शकतो, तो ज्याचा त्याचा दोष असतो किंवा ज्याच्या प्रारब्धाचं काय असेल ते. आता अनेक गोष्टी IQ म्हणा किंवा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून ज्या ह्या सर्व संतांच्या बाबतीमध्ये सो कॉल्ड संत म्हणता येईल, आणि काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत, श्रद्धेचा भाग आहे. काही लोकांना ते ठेवावेसे वाटतात, पण खरं तर ठेवू नयेत ह्या मताचा मी पण आहे. कारण ज्या लोकांवरती अशा प्रकारचे आरोप केलेले असतील तर त्यांची पुस्तकं न ठेवलेलीच बरी ह्या मताचा मी पण आहे. कारण कसं आहे की पुढच्या पिढीला आम्हाला असं सांगावं असं वाटेल, वाचाल तर वाचाल, पडोगे तो बडोगे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.